गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यामध्ये आज काँग्रेसचे आदिवासी आमची ओळख आणि आम्ही वनवासी नाही तर आदिवासी आहोत या अनुषंगाने आज आदिवासी समाजाचा मोर्चा निघण्यात येत आहे। अमित शाह यांनी वक्तव्य केले होते, त्यांना जोडे मारून आज विरोध दर्शविण्यात येत आहे। आपल्यासोबत आमदार आहेत, काय सांगाल सर? देशाचे गृहमंत्री यांनी जे असंवैधानिक शब्द वापरून जो संविधानिक शब्दाला बगल देत खऱ्या आदिवासी समाज घटकांना वनवासी संबोधलेला आहे, त्याचा तीव्र निषेध करण्यासाठी आरमोरी विधानसभेच्या वतीनं समस्त पाचही तालुक्यातील आदिवासी समाज बांधव समाज संघटनाच्या वतीनं आम्ही देशाचे गृहमंत्री अमितजी शाह यांचा तीव्र निषेध करतो। अशा प्रकारचं वक्तव्य करून आदिवासी समाजाला शिव्या देण्यासारखा हा भाग त्यांच्याकडून करण्यात आलेला आहे। या घटनेचा आम्ही तीव्र निषेध करतो, त्यांची निंदा करतो। त्यांनी दिलगिरी व्यक्त करावी आणि समस्त आदिवासी समाजाची त्यांनी माफी मागावी, अशा प्रकारची आम्ही मागणी देखील करतोय। गडचिरोली जिल्हा आदिवासी म्हणून आहे आणि आज आदिवासी बद्दलच काहीतरी अपशब्द वापरले जात आहेत, काय? गडचिरोलीच नाही तर समस्त भारत देशातील आदिवासी समाज बांधवांच्या भावना दुखावल्या आहेत खऱ्या अर्थानं। प्रामुख्याने गडचिरोली जिल्ह्याचा विचार केला तर या जिल्ह्यामध्ये अनेक समस्या उभ्या आहेत आणि आदिवासी समाजावर फार मोठा अन्याय होताना दिसतोय। या जिल्ह्यातील फक्त माल खनिज संपत्ती लुटून नेण्यापुरतं जर शासन काम करत असेल तर तो आमच्या आदिवासी समाज बांधवावर अन्याय आहे। जल जंगल जमिनीचा लढा लढणारे क्रांतिकारक वीर भगवान बिरसा मुंडा यांनी ज्या पद्धतीने आमच्या समाज बांधवांनी जल जंगल जमीन राखून ठेवली, खनिज संपत्ती राखून ठेवली, आज ती उद्ध्वस्त करण्याचं काम यांच्या वतीनं चाललेलं आहे। आज खऱ्या अर्थानं जनगणना 2026-27 सुरू आहे, परंतु आदिवासीचा स्वतंत्र धर्म कोड नाही। अशा विविध मागण्या आदिवासींच्या मुलांना शिक्षणासाठी शिक्षकांची गरज आहे, ते शिक्षक मिळत नाही। आदिवासी समाजाला किंवा या ठिकाणी गडचिरोली जिल्ह्यामध्ये प्रामुख्यानं SC ST OBC समाज बांधव आहे, त्यांच्यासाठी ज्या सुविधा शासनानं द्यायला पाहिजे, आरोग्याच्या सुविधा असतील, शिक्षणाच्या सुविधा असतील, त्या सुविधा सामाजिक विकासाच्या सुविधा असतील, ह्या सुविधा शासन कुठंतरी देऊ शकत नाही। या गडचिरोली जिल्ह्यामध्ये आणि समस्त महाराष्ट्रामध्ये प्रामुख्यानं विचार केला तर आज शेतकरी हवालदिल झाला आहे, मोठ्या प्रमाणात महागाई वाढलेली आहे। हे फक्त जुमले करणारं सरकार केंद्रात आणि महाराष्ट्रामध्ये जर असेल तर हे सर्वसामान्यांचं कंबरडं मोडणारं असं सरकार एक चालू आहे। आज 6-6 महिने धानाचे चुकारे नाही, या सर्व व्यवस्थित चाललेल्या आमच्या आदिवासी समाजाच्या भावना दुखावण्याचं काही कारण नसताना आमच्याच आदिवासी समाजाला घेऊन दिल्लीमध्ये त्यांनी एक सभा लावली आणि त्या सभेमध्ये आमचाच अपमान करण्याचं काम गृहमंत्र्याने केलेलं आहे। आम्ही हे कदापि खपवून घेणार नाही आणि म्हणून आदिवासी समाज संघटनेच्या वतीनं समस्त 45 समाज संघटनाच्या आमचे आदिवासी समाज संघटना आहेत, त्या सर्वांच्या वतीनं आम्ही गृहमंत्री अमित शाह यांना चेतावणी देत आहोत, इशारा देत आहोत की त्यांनी अशा प्रकारचं वक्तव्य करू नये आणि आमच्या आदिवासी अस्मिता दुखावण्याचा कधीही त्यांनी प्रयत्न करू नये। एकदा आदिवासी खवळला तर तो कोणालाही मानत नाही। ते म्हणतात ना की आदिवासी एक बार बिगड़ गया तो वो किसी की सुनता नहीं। जब तक आदिवासी शांत है तब तक ठीक है, वरना हम किसी की सुनने वाली नहीं है। इसलिए वो समझ जाओ, चाहे वो कोई भी पक्ष का हो, हम वो छोड़ेंगे नहीं। आमचं काम आहे की आमच्या समाजाचा मान सन्मान आणि संस्कृती रक्षण करणं आमचं काम आहे। त्या पद्धतीनं त्यांचंही शासनात बसलेल्या त्या शासन सरकारचं देखील काम आहे, ते त्यांनी करावं, अशा प्रकारची या ठिकाणी त्यांना मागणी करतोय। आपल्यासोबत महेंद्र बामणवाडे आहेत, काय सांगाल भाऊ? ज्या पद्धतीनं गडचिरोली जिल्ह्यातल्याच आदिवासी नाही तर तमाम देशातल्या आदिवासींना त्या ठिकाणी वनवासी म्हणण्याचं काम गृहमंत्र्यांमार्फत झाला, ज्या पद्धतीनं मणिपूरमधल्या आदिवासींवर अन्याय चालू आहे, ओडिसामधल्या आदिवासींवरती अन्याय चालू आहे, अंदमान निकोबारमधल्या आदिवासीवरती अन्याय चालू आहे, त्याच पद्धतीनं गडचिरोली जिल्ह्यातल्या आदिवासींवरती सुद्धा या सरकारच्या माध्यमातून अन्याय करण्याचं काम होतो आहे। आणि जे मूळ मुद्दे या देशातले आहेत, जे अन्न वस्त्र निवारा याची गरज या देशातल्या लोकांना आहे, त्या मूळ मुद्द्यापासून भटकवण्याचं काम गृहमंत्र्यासारख्या माणसानं करून एखाद्या विशिष्ट समाजाला
वनवासी म्हणून त्या ठिकाणी संबोधणं, ज्यांची मागणी आहे की आम्ही मूळ निवासी आहोत, या देशाचे रक्षण करत आहोत, ज्यांनी जल जंगल जमीन वाचवलं, अशा लोकांना वनवासी म्हणून त्यांना संबोधणं आणि त्यांचा अपमान करणं हा एक प्रकारे मूळ मुद्द्यापासून या समस्त जनतेला भटकवण्याचं काम गृहमंत्र्यांमार्फत होत आहे. आणि याचाच निषेध म्हणून आज SDM कार्यालयावर समस्त आदिवासी बांधव आणि विविध संघटनेच्या लोकांनी या ठिकाणी जाहीर निषेध करत हजारोच्या संख्येने या ठिकाणी मोर्चा काढला आहे. आताच आमदार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे यानंतर आम्ही हे आदिवासी समाज नाही तर समस्त बहुजन समाज अशा पद्धतीच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करू आणि येणाऱ्या काळात गृहमंत्री अमित शहा यांच्या घरासमोर संसदेसमोर त्या ठिकाणी जाऊन समस्त बहुजन समाज त्या ठिकाणी आंदोलन करा अशी आम्ही त्यांना चेतावणी त्यांना देतो. आपण बघू शकता आपल्यासोबत आदिवासी समाजाचे नेते होते. आदिवासी समाजाला वनवासी संबोधल्या प्रकरणी आज आरमोरी विधानसभेच्या वतीनं निषेध मोर्चा काढण्यात आलेला आहे. गणेश शिंगाडे, साम टीव्ही, गडचिरोली, कुरखेडा. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.